हो, अगदी हीच मागणी या पोरी करतात। आजकाल मुलं लग्नापर्यंतच जॉब करतात, लग्न झाल्यावर लगेच सोडतात आणि घरी बसतात। त्यामुळे शेतकरी नवरा असेल तर तो स्वतःच्या मालकीचा राजा असतो आणि कुणाच्या हाताखाली काम करत नाही। त्यामुळे मला शेतकरीच नवरा हवाय। बेळगाव जवळच्या मलिकवाडमध्ये हा अनोखा वधूवर मेळावा पार पडला, जिथे डॉक्टर, इंजिनियर, नोकरदार नाही तर शेतकरी मुलांना महत्त्व होतं। समाज हा भारत देश शेतीप्रधान देश आहे आणि प्रत्येक धर्माला, जाती धर्मामध्ये की हा एक ऐतिहासिक असा मेळावा आहे, कारण प्रत्येक शेतकरी हा शेतामध्ये काम करत असतो आणि शेतीमधून काम करत असताना प्रचंड तो नफा कमवून जीवन आपलं सुखी समृद्ध बनवू शकतो। या मेळाव्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या तब्बल 350 मुली आणि 950 मुलांनी नोंदणी केली। बरं, इथे आलेल्या मुलीही उच्च शिक्षित आहेत। कुणी शिक्षिका आहे, तर कुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करताय, तर कुणी पदव्युत्तर शिक्षण घेताय। बिझनेसमॅन नवरा आहे म्हणून सांगायचं गेलं तर तो ऑफिसवरून येणार, घरी आल्यानंतर ऑफिसचं टेन्शन असलं तर घरच्यांवर राग काढणार। तसं शेतकऱ्यांचं नाहीये। शेतात मन लावून काम करतात, घरातल्यांसोबत पण मन मिळवूपणे राहतात। आज शेतकरी नवरा जो मिळवतो, तुम्ही सेंद्रिय घरातलं खाऊ शकता, शुद्ध खाऊ शकता, व्यवस्थित अन्न खाऊ शकता आणि तुमच्या घरादाराला पण व्यवस्थित तुम्ही पालन पोषण करू शकता। पण जो नोकरी करणारा आहे तो पिशवीत आणणार आणि घरी खाणार। तो कसलं पिकवतोय, कोण पिकवतोय, ते कसं त्याचं हे होतंय हे माहित नाही आहे। तो निर्व्यसनी असू शकतो आणि शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात, त्यामुळे मला शेतकरी मुलगा हवाय। या मेळाव्यानं शेतकरी मुलांनाही दिलासा दिलाय। गावातलं भावकी जवळ नसते, नवीन ठिकाणी राहायला जाणं, बदली होणं, परत जे वरिष्ठांचा त्रास, हा सगळा मी त्रास सहन करत असतो। पण त्याच वेळेला आमचे जे शेती करणारे भाऊ आहेत ते मात्र आपल्या घरच्या शेतात राबून आणि त्यांना वार्षिक उत्पन्न पण पुरेसं येतं। 6 लाख खर्च केलं तर 6 लाख रुपये उत्पन्न राहते। 6 लाख रुपये प्रमाणे जर धरले तर मासिक उत्पन्न हे 50,000 रुपये तर शेतकऱ्याच्या हातात येतातच। त्यामुळे शेतकरी नवरा हे शेतकरी आणि स्वतःचं एक स्वतंत्र बिझनेस म्हणजे ह्या दृष्टिकोनातून जर शेतीकडे जर बघितलं तर शेती फार उत्तम आहे। शिकलेला, नोकरीला असणारा, स्वतःचा व्यवसाय करणारा मुलगा चांगला असा शहराकडच्या मुलींचा समज। पण अन्नदाता शेतकरी सुद्धा कोणत्याही पेशातल्या मुलांपेक्षा कमी नाही, हेच या मेळाव्यानं सिद्ध केलं। मलिकवाड बेळगावहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।